मी शामराव श्रीरंग पवार, रियांश या कडव या गावी इथे आम्ही आलो आहोत. फार्म हाऊस आहे ते. आपल्याला विहंगम दृश्य दाखवत आहोत. हे गेट आहे आतमध्ये येण्याचं. गेटच्या लागूनच कॅन्टीन आहे आणि जेवणाची व्यवस्था आहे. त्याच्या बाजूला मालकांनी सर्व ठिकाणी असे 1, 2, 3, 4 असे येणाऱ्या लोकांसाठी घरं बनवली आहेत, छोटी छोटी. आणि बाजूला किचनच्या समोरच तरण तलाव आहे. आणि हे व्यंगमय दृश्य मी असं टिपतोय. समोर गार्डन आहे तलावाच्या बाजूला आणि फार छान आहे रिसॉर्ट दाखवतोय मी आपल्याला. उंच उंच झाडं आहेत, बाजूला मैदान आहे, समोर मोकळं पटांगण आहे. आता गेट बंद आहे. वॉचमन पण चांगले पारा करत आहेत. आपण वळूया रिसॉर्टच्या आतमध्ये. गाड्या पार्किंग केलेल्या आहेत तिथे मालकांच्या आणि इथल्या लोकांच्याही. हा बघा तरण तलाव मी आपल्याला दाखवतोय. तरण तलाव आहे, बाजूलाही मैदान आहे आणि तिथे व्हॉलीबॉल, क्रिकेट वगैरे आपण खेळू शकता. किचनच्या बाजूला हे बघा जेवणाचा हॉल आहे. पण जेवणही चांगलं सुंदर आहे. काल आल्यानंतर आम्ही 4 वाजता इथे आलो आणि आल्यानंतर 5 वाजता 4 वाजता मी पाण्यामध्ये असं डुंबलो 4 ते 7. आणि त्याच्या अगोदर 5-5:30ला आम्हाला चहा आणि बिस्किट असं देण्यात आलं. हा बघा तरण तलाव मी आपल्याला दाखवतो आहे. यथेच डुंबलो 7 वाजेपर्यंत. आणि बाकीच्यांनी पण डुंबण्याचा छान हे घेतला, व्हिडिओ काढले, फोटो काढले. आणि फार सुंदर रिसॉर्ट आहे, शांत आहे. आता पक्ष्यांची चित्र विचित्र आवाज तुम्हाला येत आहेत बघा. पक्षी पण सुंदर गात आहेत. अशा निसर्गामध्ये वातावरणात तिथे मालक वगैरे असतात. दिवसा त्यांचे वडील असतात, ते लक्ष ठेवतात. रात्री मालक पण छान आणि मनमिळावे आहेत. इकडे जो स्टाफ आहे तो पण चांगला आहे. तुम्हाला हे घर दाखवतोय मी. बघा कशी छान छान घरं आहेत आपल्याला राहण्यासाठी. हां, सुंदर, अतिसुंदर. असा रिसॉर्ट कुठे आपल्याला भेटणार नाही. असा एकांतात सुंदर, अतिसुंदर. आपण वळतोय आमच्या रूमकडे. नाही, आमच्या रूम सोडून आम्ही आता पुढे आलोय. आमचा रूम क्रमांक 4 आहे, पुढे 3 आहे. पुढे नाही, आमचा 3 आणि 4 आहे. 3च्याच बाजूला आमचं 4 आहे. सॉरी. बघा कसं वाटतंय बघा, छान असं. असा रिसॉर्ट नाही मिळणार शांत असं. आणि हे बघा मी दाखवतो आपल्याला तुम्हाला. हे मैदान आहे तरण तलावाच्या अगदी बाजूला आहे बघा. आणि सुंदर आहे सगळं. आणि सुंदर असं विस्तीर्ण मैदान. रिकामा प्लॉट आहे. आणि जांभळाची झाडं आहेत बघा. जांभळं आले आहेत, पडत आहेत. आणि आयुर्वेदिक आहे जांभळं. असं ओपन फ्लॅट. आणि बाजूला तटेबंद भिंत पण चांगली घातली आहे. फार सुंदर, अतिसुंदर, रमणीय दृश्य. वर्णन करावं ते कमीच आहे. हे बघा आपल्याला दाखवतोय मैदान. तर झोपाळे पण आहेत आपल्याला झुलायसाठी. आणि सर्वांनी इथे यावं माझं मनोदय मी व्यक्त करतोय.
की अशा रिसॉर्टला आपण भेट द्यावं. रियांश कडव या गावी आहे. हां, आम्ही आलो ते बल्लापूरवरून कडवकडे आलो. म्हणजे बल्लापूरवरून रेल्वेने आलो आहे आम्ही आणि तिथून आम्ही रिक्षाने आलो आहे कर्जतवरून. आणि कर्जतवरून रिक्षाने आलो. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज की विजय आणि संभाजी महाराज की विजय. कारण ह्या दोन युगपुरुषांनी फार मोठं कार्य केलं आहे आणि ते वाखाणण्यासारखं नाही. आम्ही कितीतरी जन्म घेतले तर त्याचे ऋण फिटणार नाही आमचे. पण मी भावूक झालो जरा. पण आता मी तिकडे जाणार नाही. मी आपल्याकडे तरण तलाव दाखवतोय बघा. छान, अति छान, अति छान. हाच मी शहरामध्ये येते कारण असं दृश्य आम्हाला आमच्या गावी बघायला मिळत आहे, पण शहरामध्ये कुठेही बघायला मिळत आहे. आणि ह्यासाठी आमच्या सुनेने, आमच्या मुलाने, आमच्या नातीने आम्हाला घनसोली लोकांना बोलवलं आहे. आम्ही घनसोली सत्यम 332 इथे राहतो. त्यांच्या आणि इकडे दोन्ही परिवार आले आहेत. सोनावणे परिवार आलेले आहे. इनबाई पण आमच्या आले आहेत आणि आमची ताई पण आली आहे कोपरखरणेवरून. दोन्ही कुटुंब एकत्र झाले आहेत. असं यावं आणि ह्या रिसॉर्टला आपण भेट द्यावं असं मला वाटतं. परत आपण मालकांच्या घराकडे आलो आहे. मालक किती राहतात आणि समोर बसण्यासाठी पण टेबल आहे. तुम्ही आराम करू शकता इथे आणि बाजूला जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. फार जेवण सुंदर होतं. भाकरी होत्या, चिकन होतं आणि सोबत कढी पण चांगली होती. राईस होता, कांदा लिंबूचं काय भरच आणत होता. असं जेवण आपल्या ह्या रिसॉर्टमध्येच मिळेल आणि छान जेवण होतं. बनवणाऱ्यांचंही कौतुक, आचारी लेडीज लोकांचं आणि सर्व इथल्या स्टाफचं परत मी अभिनंदन करतो. मालकांचं जास्त करतो कारण त्यांनी आम्हाला हे रिसॉर्ट बांधलं त्यांनी आणि आम्हाला दिलं. आता सर्वांनी यावं, नवी मुंबईकडे यावं, बल्लापूरकडे यावं, अंबळनेरकडे यावं आणि ह्या रिसॉर्टला भेट द्यावं असं मी वारंवार म्हणेन. असं सुंदर रिसॉर्ट आपल्याला मिळणार नाही बघायला. हे बघा, रियांश फार्म हाऊस अँड रिसॉर्ट कृषी पर्यटन. मालक आहेत विक्की गुरव. मोबाईल नंबर आहे त्यांचा 9028287354 आणि बाजूला श्री बबन गुरव आहेत. मोबाईल नंबर आहे 9280337777 आणि 6. कृषी पर्यटन करण्यासाठी फार सुंदर आहे. आणि बघा, नुकताच अनिता आणि चेतन यांचा शुभविवाह झाला आहे. सोहळा रविवार 3 मे 2026 रोजी दुपारी 12:37 साई कृपा सेवळे भवनमंगल कार्यालय, गाडगे परिवारातर्फे सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत असा बोर्ड लावण्यात आले बघा. आणि हा जो समोर रस्ता जातो आहे तो मैदानाकडे जातो आहे. बाजूला विस्तीर्ण पटांगण आणि समोरून येणारं गेट आपलं स्वागताचं करत आहे असं आम्हाला वाटतं. कारण सर्वांनी यावं आणि ह्या रियांश हाऊसला, रियांशला फार्म हाऊस अँड रिसॉर्टला भेट द्यावं असं मी कधीची विनंती करेन मालकांची या विनंतीवरून. आणि मी पण माझ्या डोळ्याचा अश्रू आले आहेत. असं सुंदर रिसॉर्ट मी अजून कधी पाहिलंच नाही. पण माझं एक दुर्भाग्य आहे की मला दाखवायला कोण नाही. असू द्या,
दाखवण्यापाशी काय आहे, पण दुसऱ्याला दाखवण्याचं खरं कौतुक आहे असं मी म्हणेन. आणि माझा व्हिडिओ श्री अण्णा महाराज यांना मी सपोर्ट करत आहे. माझे जे सद्गुरू आहेत ते आमच्यात आहेत, सामावलेले आहेत. आता त्यांचा कार्यभार श्री टेंबे महाराज करत आहेत. पुढे चांगलं काम करत आहेत टेंबे महाराज हे. मी आता पुढे पुढे आणि त्यांनाही आमचं वंदन, अण्णा महाराजांनी वंदन, श्री चैतन्य नारायणपूर यांनाही वंदन, सर्व साधकांच्या वतीने त्यांनाही मी वंदन करतो. आणि ते आमचे जे आहेत तिकडचे ECP भोसले साहेब, आता मध्य प्रदेशचे इन्चार्ज झाले आहेत, त्यांना मी त्यांची मी आठवण करतो. तसंच उत्तराखंड, मध्य प्रदेश, जे आमचे अण्णा महाराजांनी जे आम्हाला दिलेले आहेत 4 धाम, कलकत्ता आहे, पण उत्तराखंड आहे, सर्व खंडातील दत्तांना प्रणाम आम्ही करतो. आणि सर्वांना गर्व से करो हम हिंदू आहे. आणि हिंदूंनी एकत्र यावं यासाठी अण्णा महाराजांनी सर्व धाम बांधलेले आहेत. आणि त्या असंच जसं आपण रिसॉर्टला भेट देत आहे, रियांश फार्म हाऊस अँड रिसॉर्ट कृषी पर्यटन कडगाव, हे कर्जतमध्ये आहे. फार विलोभनीय आहे. रस्ते परत मी आता दाखवतो आहे आपल्याला. आणि मग हा माझा व्हिडिओ पूर्णत्वाकडे मी नेत आहे. आणि श्री टेंबे महाराजांना मी अर्पण करतो हा व्हिडिओ. आता हे होत नाही, कमी होत नाहीत, पण काय करावं, कुठेतरी बांगं मिळतं उलटं घेतलंच पाहिजे. आणि आमच्या घरगुती वादासाठी किंवा वाहिल्यासाठी मी इकडे आलो नाही आहे. त्यातून थोडासा आराम मिळावा आमच्या कुटुंबाला, यासाठी आम्ही सर्व कुटुंब, सोनावणे परिवार, पवार परिवार आणि आमचा ताईचा परिवार कोपरखाऱ्याने, यासाठी आम्ही आलो आहोत. आणि फार बरं वाटलं येऊन, कारण आमच्या आयुष्यातला एक दिवसच चांगला गेला. आमच्या विरोधकांना हे चांगलं ठेवावं. भाऊ आहेत आमचे श्री राजाराम श्रीरंग पवार, पण काय करावं त्यांना काही समजतच नाही की आता आई वडील निवडलेत, ज्याचं त्यांना दिलं पाहिजे. पण आता मी घरगुती विषयाकडे जाणार नाही, तर त्यासाठी मी इथे आलो नाही. ह्या रिसॉर्टचा आनंद घेण्यासाठी मी आलो आहे. आणि आपण सर्वांनी यावं आणि ह्या रिसॉर्टला भेट द्यावं. रियांश फार्म हाऊस अँड रिसॉर्ट कृषी पर्यटन कडगाव, कर्जतमध्ये आहे. किती शांत आहे बघा. असं वाटतं देव आणि मुनी जन इथे अवतरले आहेत आणि ते शांत बसले आहेत. माननीय माननीय परमपूज्य गौतम बुद्ध यांनी आम्हाला शांतीचा संदेश दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला भारताची जी आपली राजघटना आहे त्यांनी लिहिली आहे. आमचे युवाई आले नाहीत, ह्याची आम्हाला खंत आहे. तसेच आमचे भाऊ आवडते आहेत, ते पण आले नाहीत, काय कामानिमित्त मिटिंगसाठी गेले आहेत, पण त्यांची कमतरता इथे जाणवते. चला परत एकदा आपलं हे दाखवतो मी. रियांश फार्म हाऊस आणि रिसॉर्ट कृषी पर्यटन कडव या गावी आहे आणि कर्जतमध्ये आहे. फार बघा विलंब सकाळचं दृश्य मी तिथेच करत आहे. परत गेट बंद आहे आणि परत गेटला मी सलाम करतो ह्याला आणि इथल्या लोकांना, मालकांना करतो. आणि ह्या रिसॉर्टमध्ये जो स्टाफ आहे तो पण चांगला आहे, सिक्युरिटी पण चांगली आहे आणि इथं कसलीच भीती नाही आहे. आपल्याला निवांत यावं आणि ह्या रिसॉर्टला आपण भेट द्यावं. एवढं बोलतो. माझे 2 शब्द मी पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद. आणि मी गेटवर व्हिडिओ थांबवतो आणि पूर्ण करतो. जय हिंद.